आज आपण 12th पार्टनरशिप फंड अकाउंट हा टॉपिक आहे. तर त्याचा आपण फॉर्मॅट आपण आता एक्सप्लेन करूया. पार्टनरशिप फंड अकाउंट्स. तर फंड अकाउंट्स फायनलायझेशन आपण मागच्या वर्षी सुद्धा सोल ट्रेडरचा फंड अकाउंट तयार केला. एक्झाम्पलमध्ये ट्रान्झॅक्शन्स असेल, ॲडजस्टमेंट्स असतील आणि आपण त्याच्यावरून ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवत होतो. तर दिस सेम काही ॲडजस्टमेंट्स असतील, एक्झाम्पल सेम असेल, फक्त पार्टनर्स मोर दॅन वन असतील. तर पहिलं आपण ट्रेडिंग अकाउंट वाटतं आपल्या बुक्समध्ये पेज नंबर 16 वरती फॉर्मॅट आहे. नसेल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो, तो नोट डाऊन करा. ओके. ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट तुमच्यासमोर आहेच आहे. तर तोच फॉर्मॅट मी तुम्हाला बोर्डवरती शॉर्टमध्ये एक्सप्लेन करेल. ट्रेडिंग अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट्स टाईपमध्ये. फॉर द इयर एंडिंग 31 मार्च इयर. दरवर्षी इयर एंडिंगला आपण अकाउंट तयार करणार. कॉलम्स लेफ्ट हँड साईड पर्टिक्युलर्स रुपीज म्हणजेच इनर आउटर. काही अकाउंटसाठी ॲडजस्टमेंट असेल, फायनल अमाऊंट नसेल, ॲडजस्ट करायचे असेल तर त्यासाठी इनर कॉलम यूज करा. फायनल अमाऊंट आउटरसाठी असेल. सेम राईट हँड साईड पर्टिक्युलर्स रुपीज. राईट हँड साईड क्रेडिट अँड लेफ्ट हँड साईड डेबिट. ओके. तर पहिला डेबिट बाजूला पहिला अकाउंट असेल ओपनिंग स्टॉक. अकाउंट म्हटलं की टू ओपनिंग स्टॉक, आउटर कॉलम अमाउंट असेल. देन परचेस, टू परचेसेस. आता परचेस त्याच्यासाठी रिटर्न्स असेल तर आपण ॲडजस्ट करून फायनल अमाऊंट केली पाहिजे. परचेस अमाऊंट इनर लेस परचेस रिटर्न. आपण परचेस करून घेऊन आलेलं गुड्स आपण आउट करतो म्हणजे त्यालाच और रिटर्न आउटवर्ड असे म्हटलं जातं. ओके. अँड देन फायनल अमाऊंट नेट परचेस आउटर. लेफ्ट हँड साईडला ओपनिंग स्टॉक देन परचेस. तर क्रेडिट साईड बाय सेल्स. सेम आपण परचेस केलेले गुड्स रिटर्न्स असेल तर सेल्सला सुद्धा रिटर्न असेल. आपण जर सेल करतो तर ते सुद्धा गुड्स आपल्याला रिटर्न येऊ शकतात. तो सेल आपल्याला कमी करावा लागेल म्हणजे लेस सेल्स रिटर्न म्हणजेच रिटर्न इनवर्ड. हे गुड्स आपल्याला रिटर्न येतात, आपल्याकडे कम्स इन होतात. नेट सेल आउटर देन सेल केला तर गुड्स गोज आउटच होतात, इन्कम आहेच. पण आणखी वेगवेगळ्या मार्गाने आपल्या गुड्स काही गोज आउट होतील तर त्या सुद्धा आपण क्रेडिटच करणार. बाय गुड्स डिस्ट्रीब्यूट एज अ फ्री सॅम्पल्स, दॅट मीन्स ॲडव्हर्टाइजमेंट. गुड्स डिस्ट्रीब्युटेड बाय ड्रॉइंग्स. If any partner goods taken from business for personal use, that means drawings. Suppose two partners drawings, namely XY. Okay. Then
by goods destroyed by fire, destroyed by fire or lost by theft, चोरी झाली असेल, गुड्स डिस्ट्रॉय झाले असतील तर क्रेडिट असेल. स्टार्टिंगला डेबिटला ओपनिंग स्टॉक असेल तर क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक असेल. बाय क्लोजिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंट मध्ये दिलेला असेल आणि क्लोजिंग स्टॉकचे जर दोन अमाऊंट्स दिले असतील तर लोएस्ट व्हॅल्यू टू बी कन्सिडर, छोटे अमाऊंट कन्सिडर करा. आता बाकी राहील तो पार्ट ट्रेडिंगच्या डेबिटला. तर हे सगळे एक्सपेन्सेसची लिस्ट तुमच्या समोर आहे. टू डायरेक्ट एक्सपेन्सेस, एकच वर्ड मी यूज केला, डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि हे सुद्धा बाकी असतात ते सगळे डायरेक्ट इन्कम्स असतात. क्रेडिटला इन्कम्स, क्रेडिट इन्कम अँड गेन्स, आणि डेबिट एक्सपेन्स अँड लॉसेस. तर तुमच्यासमोर लिस्ट आहेच. वेजेस असेल, फ्रेट असेल, कॅरेज इनवर्ड आहे, इम्पोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी, डॉक ड्युटी, पॉवर, फ्यूल, कोल, रॉयल्टी, ट्रान्सपोर्ट चार्जेस, फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरी रेंट, ट्रेड एक्सपेन्सेस. आता ट्रेड एक्सपेन्सेसची थोडी कंडिशन आहे, तिने एक्सप्लेन करायलाच ॲडजस्टमेंटमध्ये. तर हे सगळे एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस रिलेट्स टू सेल, रिलेट्स टू प्रोडक्शन, म्हणून हे सगळे एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत आणि एकच अमाऊंटचे असेल. त्यातून जो काही डिफरन्स मिळेल तो प्रॉफिट असेल, तो ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. तर प्रॉफिट कधी होईल, आपला सेल जास्त असेल तर प्रॉफिट, सेल कमी राहिला तर लॉस. म्हणजे सेल साईज इज मोर दॅन परचेस साईड. तर याचा बॅलन्स फिगर म्हणजे ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस असेल. सपोज क्रेडिट साईड टोटल जास्त आहे म्हणजे टू ग्रॉस प्रॉफिट म्हणजेच बॅलन्स फिगर. पण कधी कधी बिझनेस लॉसही असेल त्यावेळेस काय असेल, परचेस इज मोर दॅन सेल्स, म्हणजे परचेस साईड टोटल इज मोर दॅन सेल्स त्यावेळेस असेल बाय ग्रॉस लॉस. आणि हेच बॅलन्सेस पुढे ब्रॉट डाऊन होतील, तो पार्ट असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर ग्रॉस प्रॉफिट सीडी किंवा ग्रॉस लॉस सीडी हेच बॅलन्सेस पुढे आफ्टर टॅली टोटल अपोजिट साइड बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन. आणि हा लॉस असेल तर डेबिटला असेल तर डेबिट बॅलन्स लॉस असेल टू ग्रॉस लॉस ब्रॉट डाउन. हा फर्स्ट पार्ट ट्रेडिंगचा असेल. हे सगळे अकाउंट्स असतीलच, फक्त या एकाच हेडिंगमध्ये तुमची फार मोठी लिस्ट इन्क्लूड असेल. ओके, हे सगळे एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील. ओके, ट्रेडिंग एक्सपेन्सेस. तर हे नोट करा, शॉर्टमध्ये आहे, मी थांबतो. ट्रेडिंग अकाउंटचा दिलेला फॉर्मॅट नोट डाऊन केला असेल तर नेक्स्ट पार्ट सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण सॉल्व करताना सेपरेट ट्रेडिंग प्रॉफिट लॉस करू शकतो किंवा एकत्र केला तरी चालतो. मध्ये फक्त ब्रेक करून आपण बॅलन्सिंग करतोच आहे. फर्स्ट पार्ट ट्रेडिंग असते आणि सेकंड पार्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर आता आपण जे मागचे बॅलन्सेस होते
जे CD होते ते या अकाउंटला पुढे ब्रॉड डाऊन करून घेतो. तर मागचा जो GP बाय GPBD आणि जर लॉस असेल तर टू ग्रॉस लॉस ब्रॉड डाऊन. कोणता तरी एकच रिझल्ट असेल म्हणून मी इफ एनी लिहितोय. दोन्हीपैकी एक तर ग्रॉस प्रॉफिट तरी असेल किंवा ग्रॉस लॉस तरी असेल. तर आता या सेकंड पार्टमध्ये पहिल्या ट्रेडिंगमध्ये डायरेक्ट इन्कम्स डायरेक्ट एक्सपेन्सेस होते. तर आता प्रॉफिट लॉसमध्ये इनडायरेक्ट इन्कम्स इन्कम क्रेडिट साईड आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिट साईड. तर याचा एक फॉर्मॅट तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो. तो अगोदर बघून घ्या. तुमच्या पेज नंबर 18 वरती असेल, सॉरी पेज नंबर 17 वरती असेल, तरी मी स्क्रीनवरती दाखवतो. प्रॉफिट लॉस अकाउंट फॉर्मॅट आता तुम्हाला दिलेलं बघितलंच असेल, ते समोर ठेवा पाहिजे. तर क्रेडिट साइड इन्कम्स other than sales income, indirect incomes by commission received, by a rent received, by discount received, by dividend received, or other receipts, sundry receipts. Other than sales income, then income credit to profit and loss account. जसे इन्कम्स क्रेडिट असेल तर एक्सपेन्सेस डेबिट असेल. ट्रेडिंगमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस, तर प्रॉफिट लॉसमध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. other than purchase, other than production expenses, बाकी सगळे ऑफिशियल एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता याची फार मोठी लिस्ट आहे, चेक करा. पाहिजे तुम्हाला सॅलरीज, सॅलरी कुठं असेल, स्टाफ सॅलरी ऑफिसमध्ये असेल, तर वेजेस कोणासाठी असेल, वर्करसाठी. म्हणजे सॅलरी हा ऑफिशियल एक्सपेन्स आहे, ऑफिसमध्ये आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, जर सॅलरीसाठी सिंगल हेडिंग असेल सॅलरी तरी तो इनडायरेक्ट असेल, किंवा सॅलरी अँड वेजेस कंबाईन हेडिंग तरी सुद्धा तो फर्स्ट नेम आहे सॅलरी, त्यावरून त्याचं लोकेशन इनडायरेक्ट असेल. जर पहिलं नाव वेजेस असेल तर तो ट्रेडिंग असेल, डायरेक्ट असेल. पण पहिलं नाव जॉईंटमध्ये सॅलरी असेल तर तो इनडायरेक्ट असेल. ओके, ओनली सॅलरी और सॅलरी अँड वेजेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इन्शुरन्स, लाइटिंग, टेलिफोन, प्रिंटिंग हे सगळे ऑफिसमध्ये होणारे खर्च आहेत. ट्रॅव्हलिंग, डेप्रिसिएशन, लोडिंग चार्जेस, ऑडिट फीज हे सुद्धा सगळे ऑफिसमध्येच एक्सपेन्स आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. देन इंटरेस्ट ऑन लोन, miscellaneous or sundry expenses, conveyance, loss by fire, loss by theft. जर काही आपला लॉस झाला असेल, काही माल जळाला असेल तर तो लॉस आहे, काही चोरी झाला असेल तर तो लॉस आहे, किंवा काही ॲक्सिडेंटमध्ये काही डॅमेज झाला असेल, एक्सपेन्स झाला असेल, लॉस झाला असेल. देन गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल्स. आपण ट्रेडिंगमध्ये क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲडव्हर्टाइजमेंट लिहिला होता. आपण आपले सॅम्पल्स काही डिस्ट्रीब्यूट करतो ॲडव्हर्टाइजमेंट पर्पज, आणि हा आपला एक्सपेन्स असेल. देन कमिशन अलाउड, डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट, कॅरेज आउटवर्ड. ओके, कॅरेज आउटवर्ड
कॅरेज इनवर्ड, इनवर्ड म्हणजे आपण आपले गुड्स परचेस केले ते आपण इन केले, परचेस केले, आपल्याकडे आणले, त्याचा हा ट्रान्सपोर्ट चार्जेस. आउटवर्ड जे आपण गुड्स सेल करतोय ते आपण डिलिव्हर करतोय किंवा पोच करतोय, त्याचा ट्रान्सपोर्ट चार्जेस म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. देन टॅक्सेस, एक्सपोर्ट ड्युटी, जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस, legal charges, professional charges, bank charges, solicitors fees. Okay. Then secondary packing, loss on sale of fixed assets. आपण आपल्या बिझनेस मध्ये काही ॲसेट्स सेल केले असतील, ॲज अ लॉस काही झाला असेल तर तो लॉस इनडायरेक्ट असेल. ओके. जसं आपण ट्रेडिंगचा डिफरन्स ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस कॅल्क्युलेट केला, तसंच याही अकाउंटचा बॅलन्स तो प्रॉफिट किंवा लॉस असेल तर तो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असेल. जर आपलं इन्कम जास्त असेल, क्रेडिट साईड जास्त असेल तर तो इन्कम असेल, म्हणजे टॅली टोटल दोन्ही साईडला सेम. जर क्रेडिट साईड जास्त असेल तर टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हा प्रॉफिट आपले जे पार्टनर्स आहेत त्यांना आपण डिस्ट्रीब्यूट करतो. सपोज XY, आता आपण त्यांचा काय रेशो नाही असं समजून आपण दोघांना शेअर करूया. तो प्रॉफिट आपण दोघांना शेअर करतो. पार्टनर्स सपोज XY पार्टनर्स, नेट प्रॉफिट. पण कधी कधी बिझनेस लॉस सुद्धा असेल, लॉसमध्ये पण असेल, तर आपलं इन्कम कमी असेल, एक्सपेन्स जास्त असेल, तर बाय नेट लॉस ओके. या दोन्हीपैकी काहीतरी एकच रिझल्ट असेल. ओके. एक तर लॉस किंवा एक तर इन्कम तरी असेल. असा हा शॉर्ट मध्ये तुम्हाला मी फॉर्मॅट प्रॉफिट अँड लॉसचा एक्सप्लेन केला. शॉर्ट मध्ये आहे तो पण तुम्हाला नोट करायचा असेल तर नोट करा. पुढचा पार्ट बॅलन्स शीट लगेच देईल. प्रॉफिट लॉस झालाच असेल तर आता बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च इयर असेल. तर बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे म्हणून त्याला डेबिट किंवा क्रेडिट अकाउंटसारखं याला लिहिलं जात नाही. पहिला ट्रेडिंग हा अकाउंट होता, प्रॉफिट लॉस अकाउंट होता. अकाउंटला दोन साईड डेबिट क्रेडिट म्हणून त्याला डेबिट क्रेडिट लिहित होतो. तसं बॅलन्स शीटला हे स्टेटमेंट आहे म्हणून डेबिट क्रेडिट लिहिलं जात नाही. ओके. तर लेफ्ट हँड साईड लायबिलिटीज आणि राईट हँड साईड ॲसेट्स. आता लायबिलिटी साईडला कॅपिटल असेल आणि लायबिलिटीज असतील. तर कॅपिटल आता आपण अज्युम केलं होतं दोनच पार्टनर. आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये कॅपिटल अकाउंट कसं ऑपरेट करायचा, कसे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे, बॅलन्सिंग कसं करायचं आणि तो फायनल बॅलन्स आपण इथं लोड करणार. हा कॅपिटलचा बॅलन्स फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार किंवा फिक्स कॅपिटल मेथडनुसार कॅपिटल अकाउंट इथं येईल. करंट अकाउंटचा बॅलन्स डिपेंड ऑन बॅलन्स. जर क्रेडिट जास्त असेल, क्रेडिट साईडवर जास्त असेल तर तो लायबिलिटी साईडलाच येईल, किंवा जर डेबिट जास्त असेल तर तो करंट अकाउंट ॲसेट साईडला पोस्ट होतो. पहिला कॅपिटल अकाउंट. जर करंट अकाउंट सुद्धा असतील तर कधी कधी एका पार्टनरचा करंट अकाउंट डेबिट येतो, दुसऱ्याचा रिव्हर्स येतो. तर ज्याचा डेबिट आहे तो ॲसेट्सला क्रेडिट असेल, लायबिलिटीज. आता आपण ॲज्युम केलं दोन्ही बोथ बॅलन्सेस क्रेडिट बॅलन्सेस. दॅट मीन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड करंट अकाउंट्स. Then liabilities. Loans,
फ्रॉम बँक, bills payable, or any outstanding expenses, payable expenses. या सगळ्या लायबिलिटीज आहेत. तुमच्या समोर फॉर्मॅट आहेच आहे बॅलन्स शीटचा. नसेल तर तो तुम्ही पेज नंबर 18 वरती आहे, चेक करा. नसेल तर मी देतो तो चेक करा. फॉर्मॅट तुम्ही चेक केला असेल, नोट केला असेल. अंडर लायबिलिटीज जसे आपले एक्सपेन्सेस पेएबल आहेत, तसेच काही आपल्याला इन्कम सुद्धा रिसिव्ड इन ॲडव्हान्स असतील तर ते लायबिलिटी. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, असेट्स. आता याच्यामध्ये ऑल ओव्हर असेट्स, फिक्स्ड असेट्स, करंट असेट्स, टँजिबल असेट्स, इंटँजिबल असेट्स, ऑल ओव्हर असेट्स. आता असेट्सवरती फिक्स्ड असेट्स असतील तर त्याच्यावरती डिप्रिशिएशन असेल, तर तो डिप्रिशिएशन मायनस केला पाहिजे, ॲडजस्टमेंट दिलेला असेल. तर सपोज कॉस्ट, गुडविल, plant and machinery, less depreciation, keep an adjustment, the depreciation to be less and final amount as a final outer. Plant and machinery, बाकी सगळे असेट्स याच पद्धतीने तुम्हाला असेट साईडला नोट करायचे. इक्विपमेंट्स असतील, मशिनरी असेल, पेटंट असेल, कॉपीराइट असेल, फर्निचर, ओके, इन्व्हॉइसेस, या सगळ्या टँजिबल असेट्स, इंटँजिबल असेट्स. शिवाय इन्व्हेस्टमेंट्स, शेवटी ॲडजस्टमध्ये क्लोजिंग स्टॉक असेल. क्लोजिंग स्टॉक हा सुद्धा इथंच येईल. आणि जर पार्टनर्स करंट अकाउंट असेल, डेबिट बॅलन्स असेल तरच असेट साईड. पार्टनर्स, करंट अकाउंट्स, ब्रॅकेट, डेबिट बॅलन्स. Suppose only one partner having debit balance, single amount. आता याच्यामध्ये तुमच्या समोर बॅलन्स शीट आहेच आहे, त्याच्यानुसार ऑल ओव्हर असेट्स इन्क्लुडिंग करंट अकाउंट, कॅश, बँक बॅलन्स, ऑल ओव्हर हे सगळे असेट साईडला असतील. मी शॉर्टमध्ये तुम्हाला इथं दिलं आहे. तर असेट साईड्स, आणि हे दोन्ही साईडचं टोटल सेम असेल, इक्वल असेल, दॅट मीन्स टॅली. आणि जर टॅली असेल तर आपलं एक्झाम्पल बरोबर येईल, करेक्ट असेल. ओके, चेक करा, नोट करा. आणि आपल्या दिलेल्या फॉर्मॅटमध्ये डिटेल लिस्ट आहे ॲसेट्सची, लायबिलिटीची, ती तुम्ही हवी तर नोट करा. ओके, एक्झाम्पलमध्ये मी शॉर्टमध्ये थोडे दिले. लिहून झालं असेल, नोट झालं असेल तर पुन्हा एकदा सांगतो. फर्स्ट पार्ट आपण ट्रेडिंग बघितला. ट्रेडिंग अकाउंट
Debit opening stock, purchases, credit sales and closing stock, and other goods goes out. The trading चा difference gross profit, gross loss आणि trading debit ला total direct expenses. Okay. तर प्रॉफिट लॉस अकाउंट सेकंड पार्ट. तो प्रॉफिट लॉस क्रेडिट साइड इनडायरेक्ट इनकम्स other than sales incomes. तर डेबिट ऑल ऑफिशियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आणि त्यातला डिफरन्स नेट डिफरन्समध्ये नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असेल. तोच नेट प्रॉफिट नेट लॉस आपण पहिला पार्ट कॅपिटल आपण तयार केला, त्यातूनच आपण जर पोस्ट केला तर तो बॅलन्स कॅपिटलमध्ये किंवा करंटमध्ये येतोच आहे. नसेल तर अदरवाईज इथे आपल्याला ॲडजस्ट करता येतो डायरेक्ट तो पार्ट. ओके. आणि हा बॅलन्स शीट लायबिलिटी साइड कॅपिटल करंट ऑल ओव्हर लायबिलिटीज. ओके. and then asset side indirect assets, tangible intangible assets, investments, closing stock, and then partners current account balance. if debit जर क्रेडिट असेल तर तो लायबिलिटीजलाच असेल, डेबिट असेल तर तो ॲसेट्सला असेल. हा फक्त फॉर्मॅट झाला. याच्या ॲडजस्टमेंट्सचा पार्ट बाकी आहे आणि तो मी नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करेल. त्याच्याबद्दल तुम्हाला पाहिजे तर पेज नंबर तुमच्याकडे आहे त्यावरून ते तुम्ही नोट करून ठेवा किंवा एक्सप्लेन करा, म्हणजे बघून ठेवा. ओके. नसेल तर मी लिंकवरती पुन्हा देईलच तुम्हाला. तर हा पार्ट इथं संपू. नेक्स्ट लेक्चरला आपण ॲडजस्टमेंट्स.